श्री गुरुदेव दत्त. आज आपण पाहणार आहोत टेंबे स्वामी महाराजांनी केलेली एक अद्भुत वरदान स्वरूप आपल्याला दिलेली गोष्ट, ती म्हणजे लक्ष्मी आणि अन्नपूर्णा यांचं केलेलं स्तुतीपर स्तोत्र. याचा फायदा काय आहे? तर दैनंदिन जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला, तर अन्नधान्याची घराला त्या कमतरता भासू नये, त्याची इच्छित मनोरथ त्याची सिद्धी व्हावी, तो ऐश्वर्य संपन्न व्हावा. लक्ष्मी ही चंचल आहे, ती स्थिर नाही, तर ती आपल्या साधकांच्या घरी स्थिर व्हावी, त्यांना सुलभ आणि सुख मिळावं म्हणून हे स्तोत्र वरदान रूपी केलंय. असा त्याचा फायदा आहे. ते जर नित्य पठण केलं आपण, तर आपल्या घरात नक्की लक्ष्मीला स्थैर्य लाभतं, अन्नधान्याची कमतरता पडत नाही. आपण जी काय मनोरथ केलेली असतात, उद्दिष्ट साध्य करायची, त्यात नक्की सफलतापूर्वक यश मिळतं, असा याचा महिमा आहे. आता ते स्तोत्र पाहूया. ओम श्रीम श्रिये नमः. श्रीमत् सौभाग्य जननी सौमी लक्ष्मी सनातनी सर्व काम फलावाप्ती साधनैक सुखावहाम अन्नपूर्णे महालक्ष्मी जगद्धात्री जयानिधे दारिद्र्य दुःख शमनी प्रसन्न भव सर्वदा क्षीरोदतनये देवी विष्णु वक्षस्थलस्थिते मम वेश्मनी नित्यान्नधान्य स्थिरो भव श्रीचक्रवासिनी देवी सर्वमंगलकारिणी देहि मे विपुलं वित्तं सर्वकामांश्च पूरय इति वासुदेवेन रचितं स्तोत्रं महालक्ष्म्या पठेत् तुया तस्य गेहे स्थिरा लक्ष्मीर्धान्यं च वर्धते सदा. असं हे स्तोत्र आहे. बघा याच्यामध्ये काय काय म्हणतायत स्वामी महाराज, आपण थोडस त्याचं अवलोकन करूया आणि मग पाहूया ते कसं करायचंय. बरोबर आहे ना? पहिलाच त्यांनी एक सिद्ध मंत्र देऊन टाकलाय आपल्याला, तो म्हणजे ओम श्रीम श्रियै नमः. श्रीमत सौभाग्य जननी सौमी लक्ष्मी सनातनी. सौभाग्य जननी आहे, सौभाग्य देणारी आहे, त्याची आई आहे ती सौभाग्याची. सर्व काम फला वाप्ती साधनैक सुखावह. सर्व साधन फळ देणारी, सर्व कामनांची फळ देणारी अशी ती आहे, ती घेऊन येणारी आहे ती फळं आपल्याकडे, अशी ती आहे. अन्नपूर्णे महालक्ष्मी जगद्धात्री दयानिधे. हे अन्नपूर्णे महालक्ष्मी, तू जगद्धात्री आहेस, जगताची आई आहेस तू. दारिद्र्य दुःख शमनी, दारिद्र्याचं आणि दुःखाचं शमन करणारी आहेस, आणि माझ्यावर तू सदा प्रसन्न राहा, प्रसन्न भव सर्वदा. पुढे ते म्हणतात क्षीरोदतनये देवी विष्णू वक्षस्थलस्थिते. क्षीरोदतनये म्हणजे समुद्रातनं उद्भव झाला लक्ष्मीचा, सर्वांना माहिती आहे. ती गोष्ट मोठी होईल सांगत बसलो तर अशी ती लक्ष्मी जी विष्णूच्या हृदयस्थली विराजमान आहे, तर अशी तू महालक्ष्मी कृपा कर आणि माझ्या घरात धन आणि धान्य हे स्थिर कर. हे श्रीचक्रवासिनी देवी, सर्व मंगल देणारी आहेस तू, मंगलमयी आहेस. काय करत देही मे विपुलम वित्तम, मला भरपूर पैसा, सर्व कामांश्च पूरय, आणि माझ्या ज्या काही सगळ्या कामना आहेत त्या पुरी करणारी अशी हो. असे हे 4 श्लोक आहेत. पहिले फलश्रुतीत स्वामी महाराज म्हणतात इति वासुदेव रचितम स्तोत्रम महालक्ष्म्या पठेत तुया. म्हणजे हे महालक्ष्मीचं स्तोत्र जे वासुदेव आनंद सरस्वती स्वामी महाराजांनी केलेलं आहे, ते जर म्हटलं रोज नित्य नियमानी, तर तस्य घे स्थिरा लक्ष्मी, त्याच्या घरात लक्ष्मी ही स्थिरकाल वास करेल, आणि धान्यमच्या वर्धयते सदा, म्हणजे धन आणि धान्य याचं कायम वाढ होत राहील याच्यात, अशी याची फलश्रुती आणि महती आहे. तर हे रोजच्या नित्य उपासनेत पाठात ठेवलं तर अतिउत्तम होईल. रोज एकदा तरी संध्याकाळी हे तिन्ही सांजेच्या वेळेला तेव्हा म्हणावं. एक तुपाचा दिवा लावायचा, हे म्हणायचं. पण हे नुसतंच म्हणायचं का? तर नाही, याच्याबरोबर ओम श्रीम श्रिये नमः याचा जप करायचा. तर तुम्ही 1 माळ करा, 3 माळ करा, 5 माळ करा, 7 माळ करा, 11 माळा करा, किती अनुष्ठान तुम्ही ठरवू शकता. तर त्याप्रमाणे हे अनुष्ठान करायचं आहे. तर त्याच्या आधी हे संपुटित पण करता येईल. ते कसं? आधी हे स्तोत्र म्हणायचं आहे. हा मंत्र 1 माळ, 3 माळ, 5 माळ, 7 माळ, 11 माळ, जसं आपल्याला जमेल, शक्य होईल, पण नित्य नियम हवा त्याच्यात. सुरुवातीला स्तोत्र, मध्ये मंत्र, माळा ह्या, आणि परत स्तोत्र,
असं करायचं. आता एखाद्याची तीव्र मनोकामना असेल, झटकन व्हावी असं वाटत असेल, तर तुम्ही हे 21 दिवसाचं अनुष्ठान करू शकता, 42 दिवसाचं करू शकता. एक लघु अनुष्ठान करा. 11 वेळा स्तोत्र म्हणायचं, 3 माळा जप करायचा, परत 11 वेळा स्तोत्र म्हणायचं, किंवा एकदा स्तोत्र म्हणायचं, 11 माळा जप करायचा, परत एकदा स्तोत्र म्हणायचं. या पद्धतीत केलं तरी चालेल. आता याची मांडणी कशी करायची ती पाहूया. तर पूजा करत असताना काय आपल्याला लागेल, तर विडा आणि नारळ. एक चौरंग घ्यायचा आहे, त्याच्यावर लाल रंगाचं वस्त्र घालायचंय, त्याच्यावर आपल्या घरात असली तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो, जे काही तुमच्याकडे उपलब्ध असेल ते, किंवा देवघरात जरी असेल आणि देवघरासमोर देवासमोर बसून करणार असेल तर वेगळ्या मांडणीची गरज नाही. संकल्पपूर्वक सकाळी किंवा संध्याकाळी हे करायचं आहे. हातात थोडी अक्षत घ्यायचे, संकल्प करायचा आहे की हे स्वामी महाराज, ही महालक्ष्मी माते, हे अन्नपूर्णा माते, माझी ही मनोकामना पूर्ण कर. त्याकरता मी हे असं इतके दिवसाचं इतके वेळा स्तोत्र म्हणणारे किंवा इतके माळा जप करणारे, इतके दिवसांचं करणारे, 51 किंवा 42 याप्रमाणे तुम्ही संकल्प करा. हातावरनं उदक सोडून द्यायचंय आणि चालू करायचंय मनात. जप पूर्ण झाल्यावर देवीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा, किंवा तुमच्याकडे गोड काही असेल तर, किंवा दूध साखर सुद्धा चालेल, तर त्या दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा. कापूर लावून आरती करायची, जी आपल्याला येत असेल ती. काही येत नसेल, आरती येत नसेल तुम्हाला, गणपतीची तर असेल ती तरी म्हणा, कुठलीही म्हणा. कापूर ओवाळायचा आहे आणि हात जोडून प्रार्थनापूर्वक हे म्हणायचं आहे, हे सगळे आजची सेवा केली, मातोश्री ही तुझ्या चरणी अर्पण, महाराज ही तुमच्या चरणी अर्पण, असं म्हणायचं. असं सलग तुम्ही 21 दिवसाचं करा किंवा 42 दिवसाचं करा. 21 दिवस पूर्ण झाले किंवा 42 पूर्ण झाले की त्याच्यानंतर गोडाचा नैवेद्य करायचा आहे. गरीबाला कोणालाही अन्न दान करा, अन्न त्याला खायला द्या. गाईला गुळ आणि चणे म्हणजे हरभरे किंवा गुळ आणि पीठ असं एकत्र कालवून द्या गाईला. ते जरी दिलं तरी चालेल, किंवा जेवणाचा गोग्रास, गाईचा घास वेगळा काढायचा आणि तो नेऊन द्यायचा. आणि कावळ्याला मात्र आठवणीने बाहेर पान ठेवा, म्हणजे आपल्या पूर्वजांची पण आठवण करा. असं हे विधान हे करा. आणि रोजच्या आपल्या नित्य उपासनेत ह्या स्तोत्राचा सगळ्यांनी समावेश करा, अशी माझी विनंती आहे सर्वांना. कारण वैभव कोणाला नकोय, ऐश्वर्य कोणाला नकोय, सगळ्यांनाच हवंय. पण याच्यात मुख्य म्हणजे काय सांगितलंय, तर असं जे घर आहे, जे भगवत भक्तांचं घर आहे, त्याच्या घरात अन्नधान्याची कमी आणि पैशाची कमतरता त्याला भासू नये. आपण केलेल्या प्रयत्नाला यश यावं म्हणून स्वामी महाराजांनी हे आशीर्वाद रूप केलेलं आहे. याचा प्रत्येक अक्षर हे मंत्र स्वरूप आहे, कारण ते सिद्धवाणीतनंच चाललेलं आहे. हे सिद्ध स्तोत्र आहे, याला वेगळ्या सिद्धतेची गरज नाही. श्री गुरुदेव दत्त.